बारामतीच्या नावाला साजेशे परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कृषी विज्ञान केंद्र माडेगाव येथे आयोजित कृषिक 2025 या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉक्टर अजित जावकर, IIT खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉक्टर पियुष सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमॅन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दरवर्षी आयोजित कृषी प्रदर्शनात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून बी बियाणे, पिके, फुले व फळांच्या जाती, भाजीपाल्यांमध्ये संशोधन करून अधिक भर पडत आहे। या वर्षीच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक नवीन आकर्षण आहे। या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देऊन नवनवीन गोष्टी आत्मसात करतात, आपल्या शेतात त्याचा वापर करतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झाली आहे। जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो। आता शेतकऱ्यांसमोर दुष्काळ, पर्जन्यमानाची अनियमितता, घटते जमिनीचे क्षेत्र अशी विविध प्रकारची आव्हाने उभी असून त्यावर मात करण्याकरिता प्रयत्न करावेत। राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी बियाणे, पिके, फुले व फळांच्या जातीची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले।